कोल्हापूर शहरातील पथदिव्यांचं काम पाहणाऱ्या ESSL कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं, तर करवीर तालुक्यातील हलसवडे इथल्या महापालिकेच्या 25 एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव सादर करावा असे आदेश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना दिले। त्यातून महापालिका सोलर पार्क उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून आलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभाग प्रमुखांची आढावा बैठक सोमवारी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। आमदार अमल महाडिक यांनी दिलेले LED दिवे 2 दिवसात बसवावेत, उर्वरित 2000 दिवे पुढील 15 दिवसात बसवले जावेत अशी सूचना आयुक्तांनी केली। नगररचना विभागानं आरक्षित जागांची यादी विभागीय कार्यालय आणि इस्टेट विभागाला द्यावी। महापालिकेच्या शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकं उपलब्ध करावीत। विनस कॉर्नर गाडी अड्डा परिसरात पार्किंग सुरू करावं, तिथं चार्जिंग स्टेशन उभारावं। महापालिकेच्या सर्व विभागातील भंगाराची दर 6 महिन्यांनी लिलाव प्रक्रिया राबवावी। जयंती नाल्याच्या काठावरील गाळ 2 दिवसात हटवावा असे आदेश आयुक्त भारुड यांनी दिले। अतिक्रमण विरोधी कारवाई गतिमान करण्यासाठी 4ही विभागीय कार्यालयांनी लक्ष द्यावं, तर घरफाळ्याच्या मोठ्या थकबाकीदारांवर बोजा नोंदवून मालमत्ता सील करावी। थकबाकीदारांची पाणी कनेक्शन खंडित करावीत असे आदेशही डॉक्टर भारुड यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले। शिवाय ग्रामीण भागातील पाणी थकबाकी वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्तांनी सरपंच आणि ग्रामसेवकांची बैठक घ्यावी असंही डॉक्टर भारुड यांनी नमूद केलंय।